I am presenting the screen. Okay. स्क्रीन दिसली का सगळ्यांना? स्क्रीन व्यवस्थित दिसलीये का सांगा? ओके. Today we will going to learn the chapter sources of history. That is second chapter. Second lesson is sources of history. फर्स्ट लेसन मध्ये काय पाहिलं आपण? जिओग्राफिकल स्ट्रक्चर पाहिलं ना आपल्या इंडियाचं. लास्ट लेक्चर्स मध्ये तुम्ही हा चॅप्टर शिकले, जिओग्राफिकल स्ट्रक्चर. आपलं म्हणजे आपलं इंडिया कुठे आहे, त्या इंडियाच्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये कोणते कोणते माउंटन आहेत, की कोस्टल रिजन आहे, किंवा मग रिव्हर्स आहेत. ते हे सगळं आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. डेझर्ट आहेत, प्लॅटू आहेत, कोस्टल रिजन म्हणजे आपल्या इंडियाच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे, हे तर माहितीच आहे सगळ्यांना. आईसलँड्स आहेत, अंदमान निकोबार सारखे आईसलँड आहेत, त्याच्याविषयी तुम्ही पाहिलं असेल लास्ट लेक्चर मध्ये. सॉरी, वेट अ मिनिट. सॉरी स्टुडंट, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. तर आपण आज काय पाहणार आहोत? सोर्सेस ऑफ हिस्ट्री, म्हणजे हिस्ट्रीचं ओरिजिन काय आहे, हिस्ट्री कशी तयार होते. सोर्सेस म्हणजे काय? उगम. उगम म्हणजे ओरिजिन, त्याचा स्त्रोत. परफेक्ट मराठीमध्ये काय? स्त्रोत. हिस्ट्रीचा स्त्रोत कसा असतो, म्हणजे हिस्ट्री जे आपण आज शिकतोय, आज जी हिस्ट्री, इतिहास जो बघतोय आपण, तर तो कुठून आला, कुठून आपल्याला कळलं की इतिहासामध्ये हे सगळं होतं, हे सगळे राजा महाराजे होते, किंवा मग आपल्याला सगळे फॉसिल्स, अवशेष वगैरे सापडले ना, तर फॉसिल्स फ्युएल्सची माहिती ती कशी मिळवली आपण, हिस्ट्री कशी बनवली, हे सगळे तुम्ही हिस्ट्रीच्या बुक्समध्ये जे पण नॉलेज घेताय, तर ते कुठून मिळालं आपल्याला, त्याचा सोर्स कुठून आला, तर ते आपल्याला आज पाहायचंय. सोर्सेस ऑफ हिस्ट्रीमध्ये आपण ते शिकणार आहोत. तर 2.1 इज मटेरियल सोर्सेस. तर असे वेगळे वेगळे सोर्सेस आहेत की जिथून आपल्याला ह्या हिस्ट्रीचं नॉलेज भेटतं, इन्फॉर्मेशन भेटते. हिस्ट्रीमध्ये हे सगळं घडलं होतं म्हणून अशी जी इन्फॉर्मेशन भेटते ती कुठून भेटते, तर
there are 5 parts, 5 types of sources, like material sources, written sources, oral sources, sources of ancient Indian history, and last part is precaution to be taken while writing history. म्हणजे सॉरी, देर आर 3 parts ऑफ सोर्सेस, मटेरियल, रिटन अँड ओरल. मटेरियल सोर्सेस म्हणजे काय, की जे जे काही मटेरियल सापडले आपल्याला, आपले जे अँसेस्टर होते किंवा मग इतिहासातल्या काही व्यक्ती होत्या, किंग्ज होते, तर ते त्यांचे सगळे जे मटेरियल सापडलेत, सगळे लिहून ठेवलेले मटेरियल आहेत. आपण जसं की पाहतो केव्ज वगैरे आहेत, अजिंठा वेरूळ लेण्या आहेत. तर हे सगळे मटेरियल्स, त्याच्यावरती जे कॉईन सापडलेले, जुने कॉईन सापडतात आपल्याला. तर ह्याची सगळी माहिती आता आपल्याला पुढे बघायचीच आहे, पण त्याला काय बोलतात, मटेरियल सोर्सेस. रिटर्न सोर्सेस, रिटर्न म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आपले जे होते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी. तर त्याला काय बोलतात, लिहून ठेवलेले सोर्सेस आहेत म्हणून त्याला बोलतात रिटर्न सोर्सेस. आपल्या पूर्वजांनी, आधीच्या जनरेशन मधल्या लोकांनी ते लिहून ठेवलेले सोर्सेस म्हणून त्याला बोलतात रिटर्न सोर्सेस. अँड थर्ड वन इज ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेस मीन्स काय, एकमेकांच्या तोंडून ते मागच्या जनरेशन पासून नेक्स्ट जनरेशन मध्ये पास झाले, असे जे सोर्सेस असतात त्याला बोलतात ओरल सोर्सेस. तर ह्याचं आपल्याला ब्रीफ मध्ये आता डिस्कशन करूया आपण. तर खाली बोलताय ट्राय दिस. ट्राय दिस मीन्स हे ट्राय करा तुम्ही, की मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स इन युअर हाऊस विच बिलॉंग टू युअर ग्रँड पॅरेंट्स टाइम. मीन्स तुमच्या घरामध्ये ज्या जुन्या वस्तू आहेत, ग्रँड पॅरेंट्स म्हणजे आपले आजी आजोबांच्या काळातले, आजोबा पणजोबा जे ग्रँड पॅरेंट्स होते त्यांच्या काळापासून काही लोकांच्या घरात अशा जुन्या जुन्या वस्तू ठेवलेल्या असतात. तर त्याची लिस्ट बनवायची आपल्याला. अशा पण काही वस्तू असतील तुमच्या ग्रँड पॅरेंट्सच्या किंवा त्यांच्या मम्मी पप्पांच्या, त्यांच्या तुमच्या फॅमिलीमधल्या आधीच्या जनरेशनच्या लोकांमधल्या काही गोष्टी असतील तर त्याची लिस्ट बनवायची. हे एक ऍक्टिव्हिटी आहे तुमच्यासाठी. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अन ओल्ड स्ट्रक्चर इन युअर लोकॅलिटी. तुमच्या ज्या लोकॅलिटी मधले ओल्ड स्ट्रक्चर आहेत, म्हणजे तुमच्या आसपास इन्व्हायरमेंट मध्ये आसपास जे आहेत, तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता किंवा ज्या विलेजमध्ये राहता, तिथे काहीतरी ओल्ड स्ट्रक्चर असतात ना, ओल्ड टेम्पल असतात किंवा अजून ओल्ड फोर्ट असतात, किल्ले वगैरे असतात. तर त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, माहिती गोळा करायची तुम्हाला त्याची. सगळ्यांना समजतंय? ओके. A number of objects used. आता सेंटेन्स बाय सेंटेन्स आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर आय विल एक्सप्लेन इन ब्रीफ. तुम्हाला लक्ष ठेवायचंय, सेंटेन्स वरती बोट ठेवायचंय, तुम्ही पण माझ्यासोबत रीड करायचंय. A number of objects used by our ancestors still exist. Some inscriptions from the past have been recarved. Sources like these help us to understand our history. म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत जे आपले अँसेस्टर यूज करायचे, ते म्हणजे खूप वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वीपासूनचे ऑब्जेक्ट सुद्धा आज आपल्याला स्टील एक्झिस्ट, म्हणजे अजूनपर्यंत अस्तित्वात आहेत. कसे काय आहेत, तर त्याचे अवशेष राहिलेले, ते फॉसिल्स वगैरे ते राहिलेले आहेत आपल्या पूर्वीच्या अँसेस्टरचे. तुम्ही फॉसिल वगैरे शिकला असाल लास्ट 5th स्टँडर्ड मध्ये, है ना. आपले सगळे जुन्या जनरेशनचे अँसेस्टर होते, तर ते कसे बनले, ह्युमनचं इव्होल्युशन कसं झालं वगैरे तुम्ही शिकलाय लास्ट इयर. तर त्याचे काही ऑब्जेक्ट्स पण राहिलेले, त्याला काय बोलतात, रिमेन्स किंवा फॉसिल्स, अवशेष. त्यांचे अवशेष आज पण आपल्याला सापडतात. सम इन्क्रिप्शन्स फ्रॉम द पास्ट हॅव बीन रिकवर्ड. म्हणजे काय काय जे इन्क्रिप्शन मीन्स काय, शिलालेख, म्हणजे असे दगडावरती वगैरे लिहिलेले लेख असतात, ते आता पण आपल्याला भेटतात. रिकवर्ड म्हणजे आता पण आपल्याला सापडतात. सोर्सेस लाईक दिस हेल्प अस टू अंडरस्टँड आवर हिस्ट्री. मग ह्या सोर्सेसमुळे काय होतं, की आपली हिस्ट्री काय, आपला इतिहास काय, आपल्या इंडियाचा इतिहास काय, तो आपल्याला समजायला इझी जातं, आपल्याला हेल्प होते, आपल्याला ते सोर्सेस सापडत जातात. त्याच्यामुळे
त्याला काय बोलतात, जे सगळे सोर्सेस वगैरे हे शोधून काढतात त्याला काय बोलतात, आर्किओलॉजी. म्हणजे उत्खननात वगैरे पुरातत्वशास्त्र ते एक सायन्स आहे. पुरातत्वशास्त्र एक सायन्स आहे, आर्किओलॉजी. जसं आपलं हे विज्ञान तुम्ही शिकता, सायन्स शिकता, अजून बाकीचे सब्जेक्ट शिकता, तसं आर्किओलॉजी पण एक सब्जेक्ट आहे. तर आर्किओलॉजिस्ट काय करतात, हे सगळं शोधून काढतात, इन्व्हेंट करतात की आधी कुठले कुठले अवशेष राहिलेले आहेत किंवा अँसेस्टरच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आज आज पण सापडतात आपल्याला. मग त्याच्यावरून ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करून हिस्ट्री बनवतात. हिस्ट्री कॅन ऑल्सो बी लर्न थ्रू customs and traditions, folk arts, folk literature, as well as historical documents. All these are known as sources of history. What is sources of history? Sources of history म्हणजे काय? म्हणजे कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स, म्हणजे आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत है ना, आपल्या इंडियनचं काही कल्चर आहे, दुसऱ्या कंट्रीतल्या लोकांचं त्यांच्या काही कस्टम्स आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, काही बिलीफ्स आहेत. आपण कसं ठराविक गॉड मानतो की आपल्या घरातला एक ठराविक देव असतो, तर आपण त्याची भक्ती करतो. मुस्लिम असतील तर ते त्यांची भक्ती करतात. तर अशा काही कस्टम्स आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, म्हणजे आपले काही सण वगैरे हे जे आहेत फंक्शन, ते आपण आपल्या ट्रॅडिशन नुसार चालत आलेले, त्याला काय बोलतात, कस्टम अँड ट्रॅडिशन, म्हणजे पद्धती आणि परंपरा. फोक आर्ट्स, फोक आर्ट म्हणजे फोक म्हणजे काय, पीपल, लोकांनी आर्ट बनवून ठेवलेले, आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स बनवलेले आहेत हिस्ट्रीमध्ये. फोक लिटरेचर म्हणजे फोक म्हणजे पीपल ना, लोकांनी बनवलेलं लिटरेचर, साहित्य. कुठे कुठे काय त्यांनी लिहून ठेवलेले, कुणी कविता लिहिल्यात, ओव्या लिहिलेल्या आहेत, मोठे मोठे बुक्स लिहून ठेवलेले आहेत, हे सगळं साहित्य, त्याला काय बोलतात, लिटरेचर. ॲज वेल ॲज हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स. त्याचबरोबर हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स पण आहेत, काही काही हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्सचा पण शोध लागलेला आहे. तर ऑल दीज आर नोन ॲज सोर्सेस ऑफ हिस्ट्री. त्या सगळ्याला काय बोलायचं, सोर्सेस ऑफ हिस्ट्री. सोर्सेस ऑफ हिस्ट्री आपल्या चॅप्टरचं नावच आहे, सोर्सेस ऑफ हिस्ट्री. सोर्सेस ऑफ हिस्ट्री मीन्स custom and tradition, folk arts, folk literature, as well as historical documents. We learn lot of things through this ना, folk art, folk literature, custom and traditions. याच्यातून आपल्याला खूप काही गोष्टी हिस्ट्री मधल्या शिकायला भेटतात, म्हणून त्याला काय बोलतात, सोर्सेस ऑफ हिस्ट्री. दीज आर ऑफ 3 टाइप्स, मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. फर्स्ट टाइम आपण पाहिलं मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. कॅन यू टेल काय म्हणतात बघा. स्ट्रक्चर सच एज फोर्ट, रॉक कट्स, केव्ह, स्तूप, इटीसी आर नोन ॲज मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ट्राय टू गेस व्हॉट अदर स्ट्रक्चर्स कॅन बी कॉल्ड मटेरियल सोर्सेस. मटेरियल सोर्सेस म्हणजे कळलं का तुम्हाला, की फोर्ट आहेत आपल्या, आपण बघतो आजूबाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप सगळे फोर्ट्स आहेत. फोर्ट म्हणजे किल्ले. रॉक कट म्हणजे दगडाचे कटिंग आहेत, मोठे मोठे स्टोन असतात, ते त्याचे कटिंग सापडलेले आहेत. रॉक कट्स म्हणजे मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत. रॉकला कट करून जे मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत किंवा काही स्ट्रक्चर्स बनवली आहेत, त्याला बोलतात रॉक कट. केव्ज म्हणजे गुहा आहे, किंवा लेण्या आहेत, लेण्या किंवा केव्ज. स्तूप आहेत, स्तूप म्हणजे काय, स्तूपस्तंभ असं एक डोम शेप स्ट्रक्चर असतं, असं हाफ सर्कल मध्ये एक असं स्ट्रक्चर असतं दगडाचं, त्याला बोलतात स्तूप. तर ह्याला सगळ्याला काय बोलतात, मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. हे सगळं मटेरियल आहे ना, थिंग्स आहेत ह्या सगळ्या. हे कुठे लिहून ठेवलेलं नाहीये किंवा ओरल नाही, कुणी सांगितलेलं नाहीये, तर आपल्या आजूबाजूला, आपल्या आजूबाजूच्या इन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला, आपल्या कंट्रीमध्ये किंवा आपल्या सिटी विलेजमध्ये आपल्याला आसपास ह्या गोष्टी दिसतात, डोळ्यांनी दिसतात आपल्याला त्या, म्हणून त्याला काय बोलतात, मटेरियल सोर्सेस. तर तुम्हाला अजून असे काही मटेरियल सोर्सेस आठवत आहेत का हिस्ट्री मधले? अजून काय असू शकतात, अजून काय असू शकतात, कुणाला आठवत आहेत? कुणी सांगू शकेल मटेरियल सोर्सेस आपल्या आसपास आपण काही बघितलेत का, जुन्या अशा गोष्टी, व्हेरी व्हेरी ओल्ड स्ट्रक्चर्स? येस, कॉइन्स. अजून कॉइन्स असू शकतात, टेम्पल असू शकतात, है ना. जुने जुने टेम्पल्स किती आपल्या महाराष्ट्रामध्ये पण किती किती जुने टेम्पल्स आहेत, खूप जुने टेम्पल्स आहेत.
तर त्याला बोलतात मटेरियल सोर्सेस. कॉइन्स, टेम्पल्स, फोर्ट्स, रॉक कट्स, केव्स, स्तूप, इटीसीया एक्सेट्रा आर मटेरियल सोर्सेस. मॅन युजेस अ व्हरायटी ऑफ थिंग्स इन हिज डे टू डे लाईफ. मटेरियल सोर्सेसचं त्यांनी ब्रीफ एक्सप्लेनेशन दिले, ते आता बघूया आपण. मॅन युजेस अ व्हरायटी ऑफ थिंग्स इन हिज डे टू डे लाईफ. दे आर नोन ॲज आर्टिफॅक्ट्स. आपण जे आहेत, आपण डे टू डे लाईफ मध्ये काय करतो, रोजच्या आपल्या रुटीन मध्ये काय करतो, की खूप सगळ्या थिंग्स यूज करतो ना. खूप अशा थिंग्स आपण यूज करतो डे टू डे लाईफ मध्ये. दे आर नोन ॲज आर्टिफॅक्ट्स. आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय? ऍक्च्युअली आर्टिफॅक्ट म्हणजे कलाकृती. आर्टिफॅक्ट्स यूज बाय ह्युमन इन द पास्ट प्रोव्हाइड अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट लाईफ इन द एन्शियंट टाइम्स. तर ह्या आर्टिफॅक्ट्समुळे आपल्याला काय कळतं, हे जे आर्टिफॅक्ट्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला सगळे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळते आपल्या एन्शियंट टाइम्सची. म्हणजे प्राचीन काळ. एन्शियंट म्हणजे काय? प्राचीन, खूप जुनं. खूप जुन्या काळातली आपल्याला व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळते. कशामुळे? तर हे जे आर्टिफॅक्ट्स आहेत त्याच्यामुळे. आर्टिफॅक्ट्स म्हणजे कलाकृती. ह्या ज्या मी सांगितल्या ना, रॉक कट, फोर्ट, केव, स्तूप, टेम्पल वगैरे, कॉइन्स, तर ह्याला काय बोलतात? आर्टिफॅक्ट्स किंवा मटेरियल. तर त्या आर्टिफॅक्ट्समुळे काय होतं, आपल्याला व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळते आपल्या हिस्ट्री बद्दल. वी कॅन डिसाइड द पिरियड ऑफ एन्शियंट आर्टिफॅक्ट लाईक earthen pots by studying the shape, color and designs on the ancient pots herds. म्हणजे आता अर्थन पॉट्स म्हणजे काही पॉट्स बनवलेली आहेत, जुन्या काळातले असे पॉट्स सापडलेले आहेत, मातीचे पॉट्स, म्हणून त्याला काय बोललेलं? अर्थन पॉट्स म्हणजे मातीची भांडी जुनी. तर जुनी मातीची भांडीचं ते काय, मग शेपचा स्टडी करतात. स्टडिंग द शेप, कलर, शेपचा स्टडी करतात, कलरचा स्टडी करतात, डिझाईनचा स्टडी करतात. त्याच्यावरती बऱ्याच कलाकृती केलेल्या आहेत ना त्या पॉटवरती. बरंच त्यांनी डिझाईन वगैरे केलेले आहेत. पूर्वीचे लोक पण आर्टिस्टिक होते. आर्ट खूप जुनी कला आहे आर्ट. मग ते पॉट्स वर वगैरे आर्ट करायचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात, त्याच्यावरून ते स्टडी करतात. शेप, कलर आणि डिझाईन वरून ते स्टडी करतात. द ऑर्नामेंट्स अँड अदर आर्टिफॅक्ट थ्रो लाईट ऑन सोशल इंटरॅक्शन. ते जे ऑर्नामेंट्स म्हणजे काय? ज्वेलरी म्हणजे ते दागिने जे घालायचे. तर द ऑर्नामेंट्स अँड अदर आर्टिफॅक्ट्स थ्रो लाईट ऑन सोशल इंटरॅक्शन. तर थ्रो लाईट म्हणजे काय? ते आपल्याला काय दाखवत आहेत? ऑर्नामेंट आणि जे घालायचे ते दागिने वगैरे, ज्वेलरी घालायचे, त्याच्यावरून त्यांचं सोशल लाईफ कसं होतं. सोशल इंटरॅक्शन म्हणजे काय? त्यांचं समाजातलं एकमेकांशी ते कसं बिहेव करायचे, ते किंवा ते कसे राहायचे, कशा प्रकारचे दागिने घालायचे, किंवा त्यांचा पेहनावा काय होता, कशा प्रकारचे कपडे घालायचे. तर ह्याच्यावरून काय कळतं आपल्याला? तर त्यांचं सोशल इंटरॅक्शन कसं होतं ते कळतं. म्हणजे समाजातलं त्यांचा कॉन्व्हर्सेशन, ते एकमेकांशी कसं बिहेव करायचे, सामाजिक सुसंवाद त्यांच्या लक्षात यायचा. म्हणजे हे जे आहेत आर्किओलॉजिस्ट आहेत त्यांना ते कळतं की ऑर्नामेंट्स किंवा पॉट्स ते जे यूज केलेले जुन्या लोकांनी त्याच्यावरून खूप सगळी इन्फॉर्मेशन ते काढतात. वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट डाएट ऑफ द पीपल फ्रॉम द रिमेन्स ऑफ फूड ग्रेन, सीड अँड बोन्स ऑफ एनिमल फाउंड इन एक्सकेवेशन्स. अजून कशापासून इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला? तर त्यांचं डाएट म्हणजे काय? ते कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचे, तर त्याचं रिमेन्स राहिलेले, त्याचे रिमेन्स म्हणजे काय? अवशेष राहिलेले आहेत. फूड ग्रेन्स राहिलेले आहेत, सीड किंवा काही जे सीड्स आहेत, झाडाचे सीड्स. फूड ग्रेन्स म्हणजे धान्याचे रिमेन्स राहिलेले आहेत, सीडचे रिमेन्स, किंवा ते बोन्स ऑफ एनिमल्स, त्या काळातले जे एनिमल्स होते त्यांचे बोन्स राहिलेले आहेत, ते एक्सकेवेशन मध्ये फाउंड झालेले आहेत, म्हणजे सापडलेले आहेत आपल्याला. फाउंड इन एक्सकेवेशन म्हणजे काय? उत्खनन म्हणजे ते मातीत पुरलेल्या गोष्टी अशा खोदून काढतात ना, त्याला बोलतात उत्खनन. तर त्या खोदून काढलेल्या वस्तू ज्या आहेत त्याला काय बोलतात? एक्सकेवेशन. त्या वस्तू अशा सापडलेल्या आहेत. मग त्यांना काय काय सापडलं? पॉट सापडले, ऑर्नामेंट सापडले, फूड ग्रेन सापडले, सीड्स, बोन सापडले. तर ह्या गोष्टी सगळ्या त्यांना मिळाल्या, त्याच्यावरून त्यांनी स्टडी केला हिस्ट्रीचा. ऑल्सो वी फाइंड द रिमेन्स ऑफ हाऊसेस अँड बिल्डिंग बिल्ट इन डिफरंट हिस्टॉरिकल पिरियड्स. आता वेगवेगळे हिस्टॉरिकल पिरियड्स होऊन गेले, तुम्ही लर्न केलंय ना, बीसी, बीसीई, बिफोर ख्रिस्ट,
परत क्रिस्ट इरा, कॉमन इरा, एनो डॉमिनी वगैरे तुम्ही ते लास्ट इयर लर्न केलेलं आहे. तर बिफोर क्रिस्ट म्हणजे जीजसच्या जन्माच्या आधीचा पिरियड होता, त्याला बीसी बोलतात, बिफोर क्रिस्ट. तर ह्या ज्या वेगवेगळे हे जे पिरियड्स होऊन गेले त्याच्यातल्या वेगवेगळ्या प्रकारचे हाऊसेस सापडले त्यांना, वेगवेगळ्या टाईपच्या बिल्डिंग सापडल्या, त्याच्यावरून पण त्यांनी स्टडी केलेलं आहे. हे पण मटेरियलच आहे एक प्रकारचं. हे सगळं काय आहे? मटेरियल सोर्स. वी ऑल्सो फाइंड एन्शियंट कॉइन्स अँड सील्स. बरेच प्रकारचे कॉइन सापडलेत, जुने सील्स सापडलेत. ऑल दिस गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट ह्युमन ऍक्टिव्हिटीज इन द पास्ट. तर त्याच्यामुळे काय होतं, काय लक्षात येतं आपल्याला, कसली इन्फॉर्मेशन मिळते की त्यावेळचा ह्युमन कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करायचा पास्ट मध्ये, म्हणजे भूतकाळामधला तो ह्युमन होता, तो जो माणूस होता तो कसल्या कसल्या ऍक्टिव्हिटी करायचा, ते ह्या सगळ्या मटेरियल वरून आपल्याला समजते. ऑल सच आर्टिफॅक्ट्स, आर्टिकल्स, मॉन्युमेंट्स और देअर रुईन्स आर कॉल्ड द मटेरियल सोर्सेस. मग हे जे सगळे आर्टिफॅक्ट्स, आर्टिकल्स आणि मॉन्युमेंट्स वगैरे आहेत त्याच्यावरून काय आपल्याला लक्षात येतं, ऑल दीज आर मटेरियल सोर्सेस. ठीक आहे. रुईन्स म्हणजे काय? अवशेष. मी जे सांगितलं तुम्हाला, फॉसिल्स, रिमेन्स, रुईन्स, हे सगळे सेमच वर्ड्स आहेत. और ऑल आर कॉल्ड मटेरियल सोर्सेस. मटेरियल सोर्सेस समजलं सगळ्यांना? कुणाला प्रॉब्लेम? एव्हरीबडी अंडरस्टूड मटेरियल सोर्सेस? ओके. तर मध्ये मध्ये आपल्याला इंटरेस्टिंग फॅक्ट्स कसे सांगतात बघा बुकमध्ये. डू यू नो, डू यू नो मीन्स काय, अजून आपल्याला इन्फॉर्मेशन ते देत आहेत जी की सिलेबस मध्ये नाहीये. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन आन्सर नाही येणार, पण क्युरिओसिटी असते ना एक, हिस्ट्री बद्दल सगळ्यांनाच क्युरिओसिटी असते, तर त्यासाठी मध्ये मध्ये असे ते एक्स्ट्रा नॉलेज देतात आपल्याला, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात. फूड ग्रेन्स डू नॉट लास्ट लॉंगर, दे गेट इझिली इन्फेस्टेड अँड टर्न इन टू पावडर. सगळ्यांना माहितीच आहे की जे धान्य ते खूप दिवस नाही टिकत. तुम्ही असं कधीतरी घरामध्ये बघितलं असेल की फूड ग्रेन्स खराब होऊन जातात. बऱ्याच दिवसांनी जर आपण ओपन केलं तर त्याच्यामध्ये किडे होतात, आळ्या होतात छोट्या छोट्या, हे सगळे बग्स लागतात ना त्याला, तर ते खराब होऊन जातात. मग ते कसं काय, एन्शियंट टाइम मधले फूड ग्रेन कसे काय सापडले असतील सायंटिस्टला? तर इन एन्शियंट टाइम्स पीपल यूज टू रोस्ट फूड ग्रेन बिफोर ग्राइंडिंग देम. If a few grains not got charred while roasting, they were thrown away. Such charred grains can remain intact for a very long period. During excavation, such charred grains can be recovered. When these are inspected in a laboratory, we come to know that grain it is. म्हणजे काय झालं की एन्शियंट टाइम मधले पीपल आधी रोस्ट करायचे धान्य, काय करायचे, फूड ग्रेन्सला रोस्ट करायचे, भाजायचे आणि मग त्याची पावडर बनवायचे. मग ह्या प्रोसेसमध्ये काय व्हायचं की एखादा ग्रेन जो होता गॉट चेअर्ड म्हणजे तो जळायचा, जळून जायचा, रोस्टिंग करताना जळून जायचा. मग आणि तो जळालेला सीड जे आहेत जळालेले ते फेकून देणार ना आपण, जळाले म्हणून फेकून देतो बाहेर. तर ते काय राहिले, ते तसेच इनॅक्ट राहिले, म्हणजे ते सेम राहिले, ते त्याची पावडर बनली नाही किंवा ते इन्फेस्ट झाले नाहीत, किडले नाहीत किंवा काही झालं नाही त्याला, कारण की ते जळालेले होते. मग ते जे रिमेन्स आहेत ते सायंटिस्टला सापडले, आर्किओलॉजिस्ट आहेत त्यांना ते सापडले, आणि मग त्यांनी लॅबोरेटरीमध्ये त्याचा सर्च केला, त्याच्यावरती रिसर्च केला, तर त्यांना लक्षात आलं की हे कोणत्या पिरियड मधले हे ग्रेन्स आहेत, मग कोणते हिस्ट्री मधले कोणते लोक हे यूज करायचे, किती वर्षापूर्वीचे, हे सगळं इन्फॉर्मेशन त्यांना भेटली. कुठले कुठले ग्रेन्स, फूड ग्रेन्स खायचे, त्यांचं डाएट काय होतं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. दॅट इज मटेरियल सोर्सेस. वी हॅव सीन मटेरियल सोर्सेस. नाउ सेकंड वन इज रिटर्न सोर्सेस. हे खाली खाली पिक्चर्स दिलेले आहेत त्यांनी मटेरियल सोर्सेसचे. पोस्ट हर्ड, ऑर्नामेंट्स, अर्थन पॉट्स, हे सगळे मटेरियल सोर्सेसचे एक्झाम्पल आहेत. अजून एक येते, डू यू नो. वन अनदर इन्फॉर्मेशन,
Written sources of history included inscription carved on temple walls, walls of rock cut caves and rocks, inscription on copper plates, pots, bricks, and on writing sheets made from palm leaves and birch bark, etc. तर रिटर्न सोर्सेस अजून कुठे भेटतात आपल्याला? तर टेम्पलच्या वॉलवरती, म्हणजे भिंतीच्या ह्याच्यावरती रिटर्न सोर्सेस भेटतात आपल्याला. भिंतीवरती लिहिलेले, मंदिरातल्या टेम्पलवरती लिहिलेले, दगडांवरती, स्टोनवरती त्यांनी लिहून ठेवलेले. त्याच्यानंतर वॉल्स ऑफ रॉक कट्स. रॉक कट सांगितले मी तुम्हाला, मोठे मोठे दगडाचे कटिंग आहेत, त्याला बोलतात रॉक कट्स. तर त्या रॉक कट्स वरती लिहिलेले आहेत. केव मध्ये असे मोठे मोठे दगड आहेत ना लेण्यांमध्ये, अजिंठा वेरूळ वगैरे ज्या केव्ज आहेत, किंवा अजून काही गुफा आहेत आपल्या कंट्रीमध्ये खूप सगळ्या, तर त्याच्यावरती रॉक कट वरती त्यांनी लिहून ठेवलेले, रॉक्स वरती लिहिलेले. इन्क्रिप्शन ऑन द कॉपर प्लेट्स. कॉपर प्लेट होत्या जुन्या काळात, कॉपरचं जेव्हा इन्व्हेन्शन झालं, कॉपर एज, ब्रॉन्झ एज शिकले असाल तुम्ही लास्ट इयर, तर ते तेव्हा कॉपरचं जेव्हा इन्व्हेन्शन झालं त्याच्यावरती त्यांनी इन्क्रिप्शन्स लिहून ठेवलेले आहेत. इन्क्रिप्शन म्हणजे काय? जे लिहिलेल्या वस्तू असतात, शिलालेख म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती रायटिंग केलेलं असतं, त्याला बोलतात इन्क्रिप्शन. पॉट्स. पॉट्स म्हणजे भांडी, भांड्यांवरती लिहून ठेवले, आपण पाहिलं अर्थन पॉट. ब्रिक्स. ब्रिक्स अँड ऑन रायटिंग शीट्स मेड फ्रॉम पाम लिव्ज. पाम लिव्ज पण पाम लिव्ज किंवा झाडाचे ट्री, बर्च नावाचं एक झाड असतं, तर बार्क, त्याची जी खोड असते झाडाची, त्याच्यावरती पण त्यांनी लिहून ठेवलेले. ते सगळे रिटर्न सोर्सेस झाले. हे सगळे आहेत रिटर्न सोर्सेस. रिटर्न सोर्सेस कोणते कोणते? टेम्पलच्या वॉलवरती लिहिले, म्हणजे सगळं लिहिलेलं. रिटर्न म्हणजे काय? लिहिलेलं, हाताने लिहिलेलं. त्यांनी हे सगळं हाताने लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या टेम्पलच्या वॉलवरती, रॉक कट्स वरती, रॉक्स वरती, पॉट वरती लिहिलेलं आहे, कॉपर प्लेट्स वरती लिहिलेलं आहे, झाडाच्या लिव्स वरती पण लिहिलेलं आहे. तर ह्याला सगळ्याला बोलतात रिटर्न सोर्सेस. हे बघा, इथे एक कॉपर प्लेट दाखवली त्यांनी. हे सगळं एन्शियंट पिरियडच्या वस्तू आहेत ह्या सगळ्या. तुम्हाला एखाद्या म्युझियम मध्ये वगैरे बघायला भेटतात, ह्या वस्तू अशा ठेवलेल्या असतात. कॉपर प्लेट, इन्क्रिप्शन ऑन द रॉक. रॉक, हे केवढा मोठा रॉक आहे त्याच्यावरती लिहून ठेवलेले त्यांनी. ह्याला सगळ्याला बोलतात रिटर्न सोर्सेस. जसे मटेरियल सोर्सेस होते तसे रिटर्न सोर्सेस. द स्टोन एज पीपल हॅव, नाउ पे अटेन्शन, 2.2 is return sources. The Stone Age people have recorded many events and expressed their emotions in paintings on rocks. Okay. Return sources. The Stone Age people have recorded many events and expressed their emotions in paintings on rocks. म्हणजे जुन्या लोकांनी काय केलंय, एन्शियंट पीपलने काय केलेलं, स्टोन एज मधल्या पीपलने. स्टोन एज आपण पाहिलं होतं लास्ट इयर, होमो इरेक्टस वगैरे होते त्याच्यामध्ये, है ना, होमोसेपियन, निअँडरथॅल वगैरे, ते स्टोन एज मध्ये होऊन गेले ना ते लोक. स्टोन एज पीपल हॅव रेकॉर्डेड मॅनी इव्हेंट्स अँड एक्सप्रेस देअर इमोशन्स इन पेंटिंग ऑन रॉक. तर ते लोक काय करायचे? रॉक वरती पेंटिंग करायचे. इट वॉज ओनली आफ्टर थाउजंड्स ऑफ इयर दॅट मॅन लर्न द आर्ट ऑफ रायटिंग. म्हणजे पहिले तर त्यांना रायटिंग किंवा लँग्वेज माहिती नव्हती, नंतर हळूहळू लँग्वेज डेव्हलप झाली, नंतर खूप वर्षांनी मग ते पेंटिंग वगैरे करायला यायला लागली. त्यांचा जसा इंटेलिजन्स वाढला, जसे जसे हुशार होत गेले लोक, तसं तसं त्यांचा इंटेलिजन्स वाढला, त्यांचा ब्रेन मोठा झाला. मग इंटेलिजंट जसे जसे झाले तसे तसे ते पेंटिंग शिकले, मग त्यांनी लँग्वेज डेव्हलप केली. मग मग ते काय करू लागले? रॉक वरती पेंटिंग करू लागले, कारण की त्यावेळेला त्यांना लिहायचं नॉलेज अजून आलं नव्हतं, आर्ट ऑफ रायटिंग माहिती नव्हतं त्यांना. आफ्टर थाउजंड्स ऑफ इयर म्हणजे हजारो वर्षानंतर माणूस लिहायला शिकला. त्याच्या पहिले तो काय करत होता? आपले इमोशन कशा एक्सप्रेस करत होता? म्हणजे त्याला जे वाटत होतं ते काय करायचं? तो पेंटिंग बनवायचा त्याचे. त्याला समजा अॅनिमल्स विषयी काय वाटत असेल तर तो केव्स वरती काय करायचा? सेम टू सेम तशा प्रकारचा अॅनिमल बनवायचा किंवा ट्रीज बनवायचा, असे काहीतरी स्ट्रक्चर बनवायचा तो. मग तो दगडांवरती पेंट करायचा, कारण की त्याला त्यावेळेस लिहायला येत नव्हतं. इन द बिगिनिंग ह्युमन यूज सिम्बॉल्स अँड साइन्स टू रेकॉर्ड देअर थॉट्स अँड आयडियाज.
मग सुरुवातीला काय करायचे, बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवातीच्या काळात. सुरुवातीच्या काळात ह्युमन काय करायचे, लोक काय करायचे, एन्शियंट पीपल, जेव्हा त्यांना लिहिता येत नव्हतं मग ते काय करायचे, सिम्बॉल आणि साईननी एकमेकांना हे करायचे, बोलायचे, एकमेकांशी कम्युनिकेट करायचे. त्यांच्या आयडियाज जे असतील किंवा थॉट असतील, त्यांच्या डोक्यातले काय विचार आहेत किंवा त्यांच्या काय आयडियाज आहेत, ते एकमेकांना कसे सांगायचे, सिम्बॉल्स किंवा सायन्स करून. हातवारे म्हणतो ना आपण, इशारे करून संकेत द्यायचे अशा हाताने, कारण त्यांना बोलता येत नव्हतं. किंवा मग असे सिम्बॉलचा यूज करायचे, हाताने काहीतरी लिहून दाखवायचे, ते पेंट करून दाखवायचे. However, it took thousands of years for a script to develop from these. म्हणजे स्क्रिप्ट बनायला, म्हणजे त्यांना रायटिंग यायला किती वर्ष लागले, थाउजंड्स ऑफ इयर्स, हजारो वर्ष गेले, तेव्हा कुठे त्यांना रायटिंग जमायला लागलं. इन द बिगिनिंग मॅन रोट ऑन पॉट्स हर्ड अनबेक्ड ब्रिक्स युझिंग पॉइंटेड ऑब्जेक्ट. इन द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीच्या काळात माणूस कसा लिहायचा, पॉट्स हर्ड म्हणजे पॉट्स वरती लिहायचा. मग असे बघितलं आपण पॉट्स हर्ड, पॉट बनवलेले, अर्थन पॉट्स बनवलेले त्यांनी, तर तो पॉट्स वरती लिहायचा. अजून कशावरती लिहायचा, अनबेक्ड ब्रिक्स म्हणजे ज्या भाजलेल्या विटा असतात त्याच्यावरती तो पॉइंटेड ऑब्जेक्टनी कोरायचा, असं विटांवरती तो अक्षर कोरायचा. ही ऑल्सो युज्ड बर्च. बर्च म्हणजे सांगितलं मग अशी, बर्च म्हणजे भुर्ज नावाचं ट्री असतं त्याला बर्च बोलतात. बर्च बार्क म्हणजे झाडाचं जे खोड असतं, जे लाकूड असतं त्याच्यावरती तो लिहायचा, बर्च ट्री वरती लिहायचा. ॲज हिज एक्सपिरियन्स अँड नॉलेज इन्क्रीज ही बिगॅन टू राईट इन डिफरंट वेज. जसं जसं त्याला एक्सपिरियन्स येत गेला तर त्यांनी नवीन नवीन शोध लावले, डिफरंट वेजनी तो लिहायला लागला, वेगवेगळ्या ठिकाणी लिहायला लागला. पहिल्यांदा फक्त त्याला रॉक वरती लिहायचं माहिती होतं, मग हळूहळू झाडांवरती, पॉट्स वरती, सगळीकडे तो लिहू लागला, कॉपर प्लेट वरती लिहायला लागला. ही बिगॅन टू रेकॉर्ड द इव्हेंट्स दॅट टुक प्लेस अराउंड हिम. तो काय करायला लागला, त्याच्या आजूबाजूला ज्या पण काही घटना घडायच्या, जे पण काही इव्हेंट्स घडायचे म्हणजे घटना व्हायच्या त्याच्या आजूबाजूला, तर तो लक्षात ठेवायला लागला. अकाउंट्स ऑफ द प्रोसिडिंग्स ऑफ रॉयल कोर्ट्स वेअर ऑल्सो रिटर्न सिस्टमॅटिकली. म्हणजे रॉयल कोर्टचं जे प्रोसिडिंग आहे ते पण सिस्टमॅटिकली लिहिलेलं आहे, ते पण फार जुनं आहे, त्या एन्शियंट पिरियड मधले, ते पण त्यांनी सिस्टमॅटिकली लिहून ठेवले, कारण की हळूहळू त्याला रायटिंग जमायला लागलं होतं, म्हणून त्यांनी ते सिस्टमॅटिकली लिहून ठेवले. मॅनी रूलर्स हॅड देअर ऑर्डर्स, ज्युडिशियल डिसिजन्स, डोनेशन्स एक्सेट्रा इन्स्क्राइब्ड ऑन स्टोन और कॉपर प्लेट्स. म्हणजे मॅनी रूलर्स म्हणजे कोण, किंग्स होते, जे राजे वगैरे होते ना, तर त्यांच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्यांनी ऑर्डर्स ठेवल्या होत्या ना, असं झालं पाहिजे तसं झालं. राजा काय करायचा, ऑर्डर सामान्य जनतेला, कॉमन पीपलला काय करायचा, तो ऑर्डर द्यायचा. मग त्याचे जे सगळे ऑर्डर्स आहेत, ते जे लॉज आहेत सगळे ते लिहून ठेवले होते. ज्युडिशियल डिसिजन्स म्हणजे त्यांच्या लॉशी रिलेटेड काय डिसिजन्स असतील, किंवा डोनेशन, त्यांना कुठे दान दिलेलं असेल, त्यांनी आपल्या पैशाचा काही व्यवहार असेल त्याला काय बोलतात, डोनेशन. आपल्या पैशाची संबंधित काही गोष्टी असतील तर इन्स्क्राईब म्हणजे काय, लिहिल्या होत्या त्यांनी. कुठे लिहिल्या होत्या, स्टोन वरती, कॉपर प्लेट वरती, ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. राजे महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या, म्हणून त्याला रिटर्न सोर्सेस बोलतो आपण. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मॅनी फॉर्म्स ऑफ लिटरेचर डेव्हलप्ड. They included books on religious and social subjects, plays, poetry, travelogues, and scientific works. All these literature help us to understand the history of various historical periods. These sources are known as written sources of history. तर रिटर्न सोर्सेस आता एवढं इतका वेळ झालं बघतोय आपण, तर रिटर्न सोर्सेस कशाला बोलतात, मॅनी फॉर्म्स ऑफ लिटरेचर. हळूहळू काय झालं, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय झालं, खूप सगळ्या प्रकारचं लिटरेचर डेव्हलप होत गेलं. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, तर बुक्स ऑन रिलिजियस बुक्स म्हणजे ग्रंथ वगैरे म्हणतो ना आपण, जुन्या काळातले ग्रंथ, त्याला काय बोलतात, बुक रिलिजियस बुक्स. अँड सोशल सब्जेक्ट्स म्हणजे समाजातले काही त्यांचे विषय असतील तर त्याच्यावरती पण रायटिंग करून ठेवलेलं आहे. प्लेज म्हणजे नाटक जे म्हणतो ना आपण मराठीमध्ये, ड्रामा वगैरे, त्याला बोलतात प्लेज. छोटे छोटे प्लेज बनवलेले आहेत त्यांनी, ते पण लिहून ठेवलेले आहेत. पोएट्री, कविता केलेल्या आहेत, गाणी लिहिलेली आहेत, कविता लिहिलेल्या आहेत.
ट्रॅव्हलॉग्स म्हणजे काय? प्रवास वर्णन म्हणजे एखादा व्यक्ती असा कुठेतरी लांब फिरून आला असेल वेगळ्या कंट्रीमध्ये, किंवा तो भरपूर फिरला असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या असतील, मग त्यांनी ते लिहून ठेवलेले कॉपर प्लेट वरती किंवा स्टोन वरती. अँड सायंटिफिक वर्क म्हणजे त्यांना ज्या पण काही गोष्टी विज्ञानाशी रिलेटेड, सायन्सशी रिलेटेड जे पण त्यांना सापडले, जे पण शोध लागलेत त्यांना, ते पण त्यांनी लिहून ठेवलेले. ऑल दिस लिटरेचर हेल्प अस टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ व्हॅरियस हिस्टॉरिकल पिरियड्स. मग हे जे वेगवेगळे हिस्टॉरिकल पिरियड्स आहेत, वेगवेगळे हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक काळ आहेत हे वेगळे वेगळे, त्याची माहिती मिळते ना आपल्याला ह्या सगळ्या रिटर्न सोर्सेस मधून. म्हणून त्याला काय बोलायचं? रिटर्न सोर्सेस. कारण हे सगळे लिहिलेले सोर्सेस आहेत आणि त्याची आपल्याला माहिती मिळते. जे प्लेज आहेत, रिलिजियस बुक्स आहेत, सोशल सब्जेक्ट बुक्स आहेत, पोएट्री, ट्रॅव्हलॉग, सायंटिफिक वर्क, या सगळ्याला काय बोलायचं? रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री. समजतंय सगळ्यांना? अंडरस्टूड एव्हरीवन? ओके, व्हेरी गुड. एनीबडी हॅज अ डाऊट? इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, सगळे वर्ड समजलेत सगळ्यांना? व्हेरी गुड. वन मोर, डू यू नो? भुर्जपत्रा मीन्स रायटिंग शीट्स. डू यू नो? बघा किती इंटरेस्टिंग आहे. भुर्जपत्र आता आपण इतक्या वेळ पाहिलं, बर्च बार्क वगैरे पाहिलं ना आपण, तर त्याला काय बोलायचं? भुर्जपत्र. मराठीमध्ये काय बोलले त्याला? संस्कृत वर्ड ऍक्च्युली हा, भुर्जपत्र. भुर्जपत्र मीन्स रायटिंग शीट्स मेड फ्रॉम द बार्क ऑफ बर्च ट्री. बर्च ट्री जे होतं, बर्च नावाचं ट्री होतं, त्याला काय बोलतात? रायटिंग शीट्स बनवले त्याच्यापासून, त्याला काय बोलतात? भुर्जपत्र. भुर्ज नावाचं जे ट्री होतं त्याच्यापासून, त्याच्या बार्क पासून जे बनवलेत शीट्स बनवले असे मोठे मोठे. आपण कसं आता मॉडर्न टाइम्स मध्ये कसं आपण फर्निचर बनवतो, मोठे मोठे प्लायवूड असतात, झाडापासून बनवतो ना आपण. फर्निचर कुठून येतं? चेअर, टेबल, ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात? झाडापासून येतात. त्याचा सोर्स कुठे आहे? तसंच ते बर्च नावाचं ट्री होतं, त्याचे त्यांनी मोठे मोठे झाडाचे खोडं म्हणजे बार्क यूज केल्या आणि त्याच्यावरती रायटिंग केलेले. भुर्ज इज द संस्कृत नेम ऑफ द बर्च ट्री. बर्च ट्रीज आर फाउंड इन काश्मीर. आणि हे बर्च ट्रीज कुठे सापडतात आपल्याला? काश्मीरमध्ये. विजिट अ म्युझियम इन युअर लोकॅलिटी. डू धिस. तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे, पण कधी? कोरोना संपल्यावर, है ना? विजिट अ म्युझियम इन युअर लोकॅलिटी. राईट अन एसे डिस्क्रायबिंग द आर्टिफॅक्ट्स डिस्प्लेड देअर. एखाद्या म्युझियमला व्हिजिट करायचंय तुम्हाला, तुमच्या लोकॅलिटीच्या आसपासच्या, तुमच्या जवळचं कुठलंही म्युझियम, तुम्ही त्याची गुगलवरती माहिती काढू शकता की आपल्या आसपास एखादं म्युझियम आहे का. आणि कधीतरी तुम्हाला फिरायला जायचं असेल कुठे, तर तुम्ही आपल्या पॅरेंट्सला सांगू शकता की मला हे म्युझियम बघायचंय. मग तिथल्या तुम्हाला हिस्टॉरिकल गोष्टी, कारण फक्त आपण बुक्स मधून नॉलेज घेतो ते फक्त डोक्यातच राहतं, पण ऍक्च्युअल जेव्हा आपण बघतो, म्युझियम मध्ये जाऊन काही गोष्टी बघतो, किंवा मग त्याच्यापासून आपण अजून काही नवीन गोष्टी शिकतो, अजून इंटरेस्टिंग फॅक्ट आपल्याला बघायला भेटतात. तर ह्या सगळ्या म्युझियम मध्ये एन्शियंट टाइम्स मधल्या गोष्टी, आपल्या हिस्ट्रीतल्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. विजिट अ म्युझियम इन युअर लोकॅलिटी. राईट अन एसे डिस्क्रायबिंग द आर्टिफॅक्ट्स डिस्प्लेड देअर. तर तिथे तुम्हाला तिथल्या आर्टिफॅक्ट्स काय काय दाखवलेत त्यांनी, तिथल्या कलाकृती म्हणजे तिथे काय काय ठेवलेलं आहे त्याचं तुम्हाला एक एसे बनवायचं आहे. कलेक्ट द ट्रॅडिशनल वर्सेस सच ॲज ओवीज. आपल्या महाराष्ट्रात ओवी हा प्रसिद्ध प्रकार आहे. ओवी म्हणतो ना आपण, सगळ्या संतांनी ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत. तर इकडे एक पिंक बॉक्स मध्ये दाखवलंय बघा, ओवी दाखवलीये मराठीमधली. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारियेला पुंडलिका आला न्याया. त्याला काय बोललंय? ओवी. छोट्या छोट्या अशा सॉंग सारख्या म्हणजे गाण्यांच्या स्वरूपात, कवितेसारख्या देवासाठी अशा भक्तिभावाने अशा ज्या ओळी लिहून ठेवलेल्या आहेत,
त्याला काय बोलतात, ओवी बोलतात. तर त्या अशा ओवी सापडतील आपल्याला म्युझियम मध्ये. कलेक्ट फोक सॉंग, प्रेझेंट वन ऑफ देम इन द कल्चरल प्रोग्राम ऑफ युअर स्कूल. फोक सॉंग जसं पिंक बॉक्स मध्ये दिसतंय, फोक सॉंग पण ओवी सारखंच एक छोटस सॉंग बनवलेलं असतं त्यांनी, रायमिंग वर्ड यूज करून एक सॉंग बनवलेलं आहे बघा. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनीचा इक्रम राजा. म्हणजे बघा, राजाविषयी त्यांनी कसं राजाचं कौतुक करण्यासाठी ह्या ओळी बनवलेल्या आहेत, फोक सॉंग बनवलं त्या लोकांनी, तिथल्या जनतेने. जो कोणी असेल ज्याला असं पोएट्री वगैरे येत असेल, आपल्या महाराष्ट्रातले संत महात्मे पण ओवी लिहून ठेवायचे, तसं अभंग लिहायचे, ओव्या लिहायचे. त्याचप्रमाणे फोक सॉंग पण लिहिलेले आहेत. राजावरती फोक सॉंग लिहिलेले आहे. तर हे सगळं काय ओरल आहे, हे ओरली पास झालं एकमेकांकडे. ओवीज, फोक सॉंग्स, फोक टेल्स अँड सिमिलर लिटरेचर इज पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन बाय वर्ड ऑफ माउथ. तर हे ओवी, फोक सॉंग आपण खूप काळापासून, अभंग आज पण लोक भजनामध्ये, भजन कीर्तनामध्ये अभंग बोलले जातात. ते काय आज तयार झालेले नाहीयेत, खूप खूप जुन्या काळापासून, हिस्ट्री पासून ते चालत आलेले. शिवाजी महाराजांच्या काळापासून अभंग, ओव्या वगैरे हे बोलतो ना आपण, त्याला बोलतात ओवीज, फोक सॉंग, फोक टेल्स. म्हणजे अशा काही स्टोरीज पण होत्या छोट्या छोट्या. श्रीकृष्णाच्या स्टोऱ्या ऐकतो आपण, पांडुरंग, सगळ्या संतांच्या स्टोऱ्या ऐकतो, ज्ञानेश्वर महाराज वगैरे. तर हे सगळं लिटरेचर कसं झालेलं आहे, एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी पास झालेलं. तुमच्या आजी आजोबा तुम्हाला जुन्या काळातल्या गोष्टी सांगत असतील, त्यांनी तुमच्या मम्मी पप्पांना सांगितल्या, मग तुमच्या मम्मी पप्पांनी तुम्हाला सांगितल्या, तुमच्या आजी आजोबांना त्यांच्या मम्मी पप्पांनी सांगितल्या. असं करत करत जनरेशन टू जनरेशन एकमेकांमध्ये हे लिटरेचर पास झालेलं आहे. कसं झालं, ओरली झालं. काही काही गोष्टी असतात बघा आपल्या जुन्या गोष्टी, आपल्याला अजून पण खूप वर्षांपासून त्याच गोष्टी आपले मम्मी पप्पा तेच सांगायचे, आजी आजोबा, अशा काही स्टोरी असतात ठराविक, त्या नेहमी सांगितल्या जातात. जसं की श्रीकृष्णाच्या स्टोरी, किंवा मग चाणक्याच्या स्टोरी, किंवा अकबर बिरबलचे स्टोरीज असतात. अकबर बिरबल स्टोरीज किती फेमस आहेत, किती हिस्टॉरिक काळापासून त्या चालत आलेल्या आहेत. तर त्या स्टोरी खूप वर्षांपासून मुलं ऐकतात, आपल्या पेरेंट्सने ऐकलेले, त्यांच्या पेरेंट्सने ऐकलेले. त्या कशा पास झालेल्या आहेत, ओरली पास झालेल्या आहेत. म्हणून त्याला काय बोलतात, ओरल सोर्सेस. बाय द वर्ड ऑफ माउथ म्हणजे तोंडून पास झालेले आहेत, एकमेकांच्या तोंडून पास झालेले आहेत. दिस लिटरेचर इज नॉट इन द रिटर्न फॉर्म. ह्या एकमेकांच्या बोलण्यातून पास झालेले आहेत, ह्याचा रिटर्न फॉर्म नाहीये. इट्स ऑथर आर अननोन. त्यांचा ऑथर कोण आहे माहिती नाही आपल्याला, लेखक त्याचा कोण आहे, त्या कुणी लिहिल्यात ते कुणालाच माहिती नाही. दिस टाइप ऑफ लिटरेचर प्रिझर्व बाय ओरल ट्रॅडिशन फॉर्म्स द ओरल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. दिस टाइप ऑफ लिटरेचर, ह्या अशा प्रकारच्या साहित्याला काय बोलतात, लिटरेचर म्हणजे साहित्य. आपण पाहिलं जे लिहून ठेवलेलं असतं त्याला बोलतात लिटरेचर. हे सगळं लिटरेचर, साहित्य कसं प्रिझर्व झालेलं आहे, ओरली झालेलं आहे. ओरल म्हणजे एकमेकांच्या तोंडून झालेलं आहे, म्हणून त्याला काय बोललंय, ओरल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. समजलं, ओरल सोर्सेस ऑफ हिस्ट्री. एव्हरीबडी अंडरस्टूड ओरल सोर्सेस ऑफ हिस्ट्री? Okay. So what did we learn today? Sources of history, that is material sources, written sources and oral sources. तर मटेरियल सोर्सेस पाहिले आपण, फोर्ट, रॉक कट्स, केव्ह, स्तूप, टेम्पल, कॉइन, अशा सगळ्या गोष्टी होत्या, त्याला काय बोललं जातं, मटेरियल सोर्सेस. हिस्टॉरिकल बिल्डिंग, हाऊसेस, बोन्स ऑफ एनिमल्स, फूड ग्रेन सापडले त्यांना, अर्थन पॉट्स, ऑर्नामेंट्स, है ना, बोन्स ऑफ एनिमल्स, houses and buildings, coins and seals. These are all these material sources. ते शिकलो आपण. नंतर देन रिटर्न सोर्सेस. रिटर्न सोर्सेस वॉज कोणते कोणते होते रिटर्न सोर्सेस, रॉक कट्स, फोर्ट, टेम्पल वॉल्स,
अजून काय होतं, इन्क्रिप्शन्स ऑन द कॉपर प्लेट्स, पॉट्स, ब्रिक्स, ह्या सगळ्यावरती लिहिलेलं आहे, त्याला काय बोलतात, रिटर्न सोर्सेस. आपल्याला हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन ओरल सोर्स मधून मिळते, रिटर्न आणि मटेरियल सोर्स पासून बरीच काही इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. तर ह्याला सगळ्याला बोलतात रिटर्न सोर्सेस. भुर्ज ट्री वरती लिहिलेलं आहे, बर्च ट्री पाहिलं ना आपण, भुर्जपत्रावरती लिहिलेलं आहे, हे सगळे रिटर्न सोर्सेस. अँड थर्ड वन इज ओरल सोर्सेस, ओवी, फोक सॉन्ग, फोक टेल्स अँड सिमिलर लिटरेचर, त्याला काय बोलायचं, ओरल सोर्सेस. वन मोर डू यू नो, सोर्सेस ऑफ एन्शियन इंडियन हिस्ट्री, तेच आपण आता पाहिलं, त्याला त्यांनी शॉर्ट मध्ये परत एकदा एक्सप्लेन केलेले, शॉर्ट मध्ये समजवलेले. मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस, ओरल सोर्सेस. मटेरियल सोर्सेस मध्ये टू पार्ट्स आहेत, आर्टिफॅक्ट्स अँड स्ट्रक्चरल रिमेन्स. आर्टिफॅक्ट मध्ये काय काय येतं, कलाकृती, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कला, आर्ट म्हणजे काय, कला ना. आर्ट माहितीये तुम्हाला, चित्रकला वगैरे आर्ट आहे ना एक प्रकारची. तर त्याला काय आर्टिफॅक्ट, त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं आर्टिफॅक्ट्स. कोणते, रॉक पेंटिंग, पोटरी, पोटरीवरती त्यांनी पेंटिंग केली, रॉक वरती केली, टेराकोटा ऑब्जेक्ट, टेराकोटा नावाचे ऑब्जेक्ट्स आहेत. टेराकोटा ऑब्जेक्ट्स म्हणजे एक अशी, टेराकोटा म्हणजे काय, कठीण मातीची भांडी असतात, त्याला बोललंय टेराकोटा. टेराकोटा ऑब्जेक्ट म्हणजे कठीण मातीची भांडी. नंतर बीड्स आहेत, बीड्स म्हणजे काय, मनी, मनी वगैरे सापडलेले आहेत त्यांना. ऑर्नामेंट, ज्वेलरी, स्कल्पचर्स, स्कल्पचर सापडलेली आहेत त्यांना. स्कल्पचर्स म्हणजे काय, शिल्प, म्हणजे जुने शिल्प, जुन्या अशा मूर्त्या होत्या ना दगडाच्या, तर त्याला बोलतात स्कल्पचर्स. मेटल ऑब्जेक्ट, मेटलचे, कॉपरचे वगैरे आपण पाहिले, कॉपरची भांडी वगैरे त्यांना जुन्या काळातली भेटलेली आहे. कॉइन्स, कॉइन्स सापडले. विपन, विपन म्हणजे काय, शस्त्र, ते लढाई पण करायचे ना, युद्ध पण करायचे हिस्टोरी मधले लोक, तर विपन्स वगैरे सापडले. मग ते त्याला सगळ्याला काय बोलतात, मटेरियल सोर्सेस. आणि ते सगळे येतात आर्टिफॅक्ट मध्ये. आर्टिफॅक्ट म्हणजे ह्या सगळ्या थिंग्स झाल्या, ज्या पेंटिंग करून ठेवल्यात, ऑर्नामेंट्स वगैरे, कलाकुसरीचं काम आहे ना हे सगळं, तर म्हणून त्याला बोलतात आर्टिफॅक्ट. स्ट्रक्चरल रिमेन्स म्हणजे काय, जसं की केव्स वरती त्यांना सापडलेले, हाऊसेस सापडलेत, स्तूप सापडलेत, स्तूप स्तंभ बोलतो आपण. स्तूप स्तंभ म्हणजे काय, स्तूप म्हणजे मी सांगितलं एक डोम शेप्ड स्ट्रक्चर असतं दगडाचं, त्याला बोलतात स्तूप. टेम्पल आहेत, रॉक कट आहेत, दगडाचे कटिंग आहेत. चर्च, जुन्या काळातले चर्च, खूप सगळे चर्च आहेत, मॉस्क्यूज आहेत, मस्जिद आहेत. पिलर्स म्हणजे स्तंभ, मी सांगितलं तुम्हाला, मोठे मोठे खांब आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. अशोक स्तंभ माहिती असेल सगळ्यांना, अशोक स्तंभ आपल्या कॉइनवर पण दिसतो आपल्याला अशोक स्तंभ, तर त्याला पिलर पिलर बोलतात, अशोका पिलर है ना. त्याच्यावरती 4 लायन्स आहेत. अशोक स्तंभ पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी, कॉइन वरती चेक करा, 1 रुपीज 2 रुपीजचा कॉइन असेल घरात तर त्याच्यावरती बघायचंय, त्याला काय बोलतात. हे सगळे काय आहेत, मटेरियल सोर्सेस. सेकंड इज रिटर्न सोर्सेस, इन्क्रिप्शन ऑन हडप्पन सील्स. हडप्पा संस्कृती वगैरे आपण पाहिली, हडप्पा, मोहेंदो-दडो वगैरे त्या संस्कृती होत्या, तर त्यांच्या काळातले इन्क्रिप्शन त्यांनी काहीतरी रायटिंग करून ठेवलंय. वेदिक लिटरेचर, वेदिक काळ एक होता, वेदिक पिरियड मधलं जे लिटरेचर आहे ते. मेसोपोटॅनियम क्ले टॅबलेट्स, मेसोपोटॅनियम नावाचं पण एक सिव्हिलायझेशन होतं. हे सगळे जुन्या प्रकारचे सगळे सिव्हिलायझेशन आहेत. मेसोपोटॅनियम, वैदिक वगैरे हे सगळे. इजिप्शियन सिव्हिलायझेशन, इजिप्तचं एक सिव्हिलायझेशन असतं, त्याला बोलतात इजिप्शियन सिव्हिलायझेशन. मेसोपोटॅनियम म्हणजे एक रिजन आहे, तिथलं सिव्हिलायझेशन त्याला काय बोलतात, मेसोपोटॅमियन सिव्हिलायझेशन. हे सगळे सिव्हिलायझेशन आहेत. तर त्यांनी पण काही गोष्टी लिहून ठेवल्यात. मॅन्युस्क्रिप्ट कॉपीज ऑफ महाभारत आणि रामायण आणि महाभारत पण लिहून ठेवलेलं आहे. जैन आणि बुद्धिस्ट लिटरेचर, जैन आणि बुद्ध धर्माचे जे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या रिलिजनच्या लोकांनी पण लिटरेचर बनवलेलं आहे त्यांचं. रायटिंग ऑफ ग्रीक हिस्टॉरियन्स, रायटिंग्स ऑफ ग्रीक हिस्टॉरियन्स, ट्रॅव्हलॉग्स. ग्रीक हिस्टॉरियन्सनी जे ग्रीक लोक जे होते त्यांनी पण ट्रॅव्हलॉग्स वगैरे बनवले, प्रवास वर्णन. त्यांनी जिथे जिथे प्रवास केला
त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे त्यांनी. ट्रॅव्हलॉग्स बाय चायनीज ट्रॅव्हलर्स, चायनीज प्रवासी जे होते, चायनातले लोक जे प्रवास करणारे होते, त्यांनी पण त्यांची प्रवास वर्णनं लिहून ठेवलेली आहेत. ते कुठे कुठे जाऊन आले, कुठे कुठे फिरले, ते सगळं लिहून ठेवलेले. बुक्स ऑन ग्रामर, पुराणाज अँड इन्क्रिप्शन्स, तसंच पुराण काळातल्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर ग्रामर म्हणा किंवा पुराण पुराण किंवा इन्क्रिप्शन, ह्या सगळ्या गोष्टी. इन्क्रिप्शन म्हणजे काय, शिलालेख. तर हे सगळे लेख लिहून ठेवलेले आहेत, त्याला काय बोलतात, रिटर्न सोर्सेस. शिलालेख, शिला म्हणजे दगड, दगडावर लिहिलेले लेख, शिलालेख, त्याला बोलतात इन्क्रिप्शन. ओरल सोर्सेस, ओरल सोर्सेस आता सांगितलं मी. द वेदिक, बुद्धिस्ट अँड जैन लिटरेचर ऑफ एन्शियंट इंडिया वॉज प्रिझर्व्ड बाय ओरल ट्रेडिशन्स. म्हणजे वेदिक काळातल्या काही गोष्टी होत्या किंवा बुद्धिस्ट आणि जैन धर्मातल्या काही लिटरेचर जे होतं ते लिहून नाही ठेवलेलं, पण ओरली पास झालेलं, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास झालेले. इट इज नाव अवेलेबल इन द रिटर्न फॉर्म. आता नंतर नंतर जेव्हा लिहायला यायला लागलं लोकांना, तेव्हा त्यांनी ते लिहून ठेवलंय, पण पहिले जेव्हा लिहायला येत नव्हतं तेव्हा ते ओरली पास झालेले. इवन सो द ओरल ट्रेडिशन इज स्टील अलाइव्ह. तरी पण आता पण ओरल ट्रेडिशन अजून पण आहे. म्हणजे ओरली आपण बघा, आपण काही माहिती देतो, मी काही माहिती दिली तर तुमच्यापर्यंत जाते, मग तुम्ही अजून कुणाला तरी सांगता, असं ओरल ट्रेडिशन आज पण आहे. व्हेन ओरल कंपोजिशन आर युज्ड फॉर हिस्ट्री रायटिंग, दे आर इन्क्लुडेड इन ओरल सोर्सेस. म्हणजे हे सगळं ओरल कंपोजिशन आहे ते हिस्ट्री रायटिंग साठी यूज केले जातात, म्हणून त्याला बोलतात ओरल सोर्सेस. Sources of ancient Indian history. 2.4 2.4 topic is sources of ancient Indian history. तर त्यांनी सगळ्याचं आता शॉर्ट मध्ये सांगितलंय. द एन्शियंट पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री एक्सटेंड फ्रॉम स्टोन एज टू द 8th century CE. CE मीन्स कॉमन इरा ना, मी सांगितलं तुम्हाला. एन्शियंट पिरियड कधीपासून सुरू होतो, स्टोन एज पासून. स्टोन एज पाहिलं होतं लास्ट इयर आपण. स्टोन एज, एप्स वगैरे होते, त्याच्यानंतर स्टोन एज आलं. स्टोन एज पासून 8th सेंचुरी पर्यंतचा पिरियड आहे तो इंडियन हिस्ट्री मध्ये येतो. वी लर्न अबाउट स्टोन एज पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री थ्रू आर्किओलॉजिकल एक्सकेवेशन. मी तुम्हाला सांगितलं आर्किओलॉजी म्हणजे काय, जे हे पुरातन गोष्टी आहेत, ह्या जुन्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या प्राचीन गोष्टी आहेत, त्याचा ते शोध लावतात, त्याला काय बोलतात, उत्खनन, म्हणजे खोदून काढतात जमिनीतून. तर आर्किओलॉजिकल एक्सकेवेशन म्हणजे पुरातत्व उत्खनन जे बोलतो त्याला बोलतात आर्किओलॉजिकल एक्सकेवेशन. सिन्स स्क्रिप्ट हॅड नॉट डेव्हलप्ड ऍट दॅट टाइम, तेव्हा लिहिता येत नव्हतं लोकांना, स्क्रिप्ट डेव्हलप नव्हती झाली. नो रिटर्न सोर्सेस आर अवेलेबल, त्याच्यामुळे काय होतं, त्यावेळेला रिटर्न सोर्सेस नव्हते. हाऊएव्हर इन्फॉर्मेशन अबाउट द एन्शियंट पिरियड फ्रॉम 1500 BCE ऑनवर्ड्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम वेदिक लिटरेचर. तर ही इन्फॉर्मेशन कुठे भेटली आपल्याला, नंतर 1500 BCE, बिफोर ख्रिस्ट इरा. 1500 बिफोर ख्रिस्ट इरा म्हणजे येशू ख्रिस्तच्या बर्थच्या आधीचा जो पिरियड होता 1500 BCE, तेव्हा ही इन्फॉर्मेशन वेदिक लिटरेचर मध्ये सापडली आपल्याला. इन द बिगिनिंग द वेदास वेअर नॉट इन रिटर्न फॉर्म. स्टार्टिंगला वेदा कसे होते, रिटर्न मध्ये नव्हते. द एन्शियंट इंडियन्स हॅड डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ मेमोरायझिंग अँड रिसायटिंग देम. एन्शियंट इंडियन्सनी काय केलं, जुन्या प्राचीन काळातल्या आपल्या पूर्वजांनी काय केलं की त्यावेळेस लिहिता येत नव्हतं त्यांना, पण त्यांची पॉवर खूप चांगली होती. म्हणजे मेमोरायझिंग करायचे, ते म्हणजे लक्षात ठेवायचे, स्मरणशक्ती त्यांची, स्मरण करायचे आणि रिसाइट करायचे म्हणजे पाठ करायचे, लक्षात ठेवायचे आणि पाठ करायचे, ते बोलून पण दाखवायचे, पाठांतर असायचं त्यांचं तेवढं, तोंडाने ते एवढं पाठ करून ठेवायचे की लिहिता येत नसलं तरी त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या. द वेदाज वेअर रिटन डाऊन लेटर ऑन. आणि हे सगळे वेद आहेत ना, ऋग्वेद, यजुर्वेद, हे सगळे वेद आहेत, तुम्ही ऐकले असतील यांची नावं वेदांची. हे सगळे नंतर लिहिले गेले, जेव्हा त्यांना लिहायला यायला लागलं तेव्हा लिहिले, तोपर्यंत त्यांनी सगळे पाठ करून ठेवले. एवढे मोठे मोठे बुक्स त्यांनी त्यांच्या पाठ होते. बघा मग किती किती हुशार असतील ते लोक, किती मेमरी शार्प असेल त्यांची. द वेदाज वेअर रिटन डाऊन लेटर ऑन. द वेदाज अँड द पोस्ट वेदिक लिटरेचर फॉर्म अँड important sources of Indian ancient Indian history.
हे जे सगळे वेद आहेत, 4 वेद आहेत ना आपले, हे सगळे वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, हे सगळे वेद. आणि वेद लिहिल्यानंतरचं पण पोस्ट वेदिक लिटरेचर, पोस्ट म्हणजे नंतरचं, वेदिक लिटरेचर नंतर जे फॉर्म झालं, हे सगळं एन्शियन इंडियन हिस्ट्रीमध्ये येतं. कोणते कोणते येतात? वेद येतात आणि वेदाज आणि पोस्ट वेद, पोस्ट वेदिक लिटरेचर. इट इन्क्लुड्स द ब्राह्मणाज, उपनिषदाज, द एपिक रामायणा अँड महाभारता, द जैन अँड बुद्धिस्ट लिटरेचर, प्लेज, पोएम, स्टोन अँड पिलर इन्क्रिप्शन्स, ट्रॅव्हलॉग्स ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर्स, एक्सेट्रा. तर इंडियन हिस्ट्रीमध्ये काय काय इन्क्लूड आहे? जसं वेद सांगितले मी 4, तसंच ब्राह्मणाज, वेदांप्रमाणे ब्राह्मणाज, उपनिषद, उपनिषद लिहिली गेली आहेत, ब्राह्मणच लिहिले गेलेत, इपिक, ह्या गोष्टी आहेत ना, रामायण, महाभारत. जैन आणि बुद्धिस्ट, जैन आणि बुद्धांचं पण साहित्य आहे. प्लेज म्हणजे नाटक छोटे छोटे, पोएम्स, कविता, स्टोन अँड पिलर इन्क्रिप्शन, दगडांवरती लिहिले, स्तंभांवरती लिहिले, ट्रॅव्हलॉग्स लिहिलेले फॉरेन ट्रॅव्हलर्सनी, etc. We also learn about ancient Indian history through material sources like archaeological remains and ancient monuments and coins found in excavations. हे जसं शिकलो आपण रिटर्न हिस्ट्री, तसंच मटेरियल हिस्ट्री पण शिकलो. मी आता सांगितलं तुम्हाला, आर्किओलॉजिकल रिमेन्स वगैरे, फूड ग्रेन, बोन ऑफ एनिमल्स, त्यांचं डाएट वगैरे, हे सगळं शिकलो ना आपण. ऑर्नामेंट, ज्वेलरी, पॉट्स वगैरे, हे सगळं कॉइन्स फाउंड इन एक्सकेवेशन. एक्सकेवेशन म्हणजे उत्खननात ह्या गोष्टी सापडल्या त्यांना. प्रिकॉशन टू बी टेकन व्हाईल रायटिंग हिस्ट्री. तर हिस्ट्री लिहायची असेल कुणाला तर काय प्रिकॉशन घ्यायचे असतात? हे आर्किओलॉजिस्टनी सगळ्यांनी हिस्ट्री लिहिली, तर त्यांनी काय काय प्रिकॉशन घेतले, त्यांना काय प्रिकॉशन घ्याव्या लागतात, ते आपण आता बघूया. It is necessary to take precautions while using these sources to write history. तर हिस्ट्री लिहिण्यासाठी काय प्रिकॉशन जरुरी? A written document cannot be said to be authentic just because it is old. It needs to be examined critically as to who wrote it, why and when it was written. तर असंच हिस्ट्री लिहायची म्हणून लिहू नाही शकत ते, तर त्यांना खूप सगळ्या प्रिकॉशन घ्याव्या लागतात. आणि काय काय करायला लागतं? ऑथेंटिक म्हणजे त्याला काहीतरी प्रूफ पाहिजे ना, ते खरंच आहेत ह्या गोष्टी, जेन्युन आहेत ह्या समजण्यासाठी काय पाहिजे? त्या ऑथेंटिक असल्या पाहिजे, विथ प्रूफ असल्या पाहिजे. जस्ट त्या ओल्ड आहेत किंवा असं म्हणून ती हिस्ट्रीमध्ये येत नाहीत. त्या गोष्टी कशा पाहिजेत? ऑथेंटिक पाहिजेत. इट नीड्स टू बी एक्झामिन क्रिटिकली. क्रिटिकली एक्झामिनेशन होतं त्यांचं. क्रिटिकली म्हणजे व्हेरी डीपली, म्हणजे खूप क्रिटिकली म्हणजे काय? सगळे डिटेल्स ते एक्झामिन करतात, तपासतात, सगळं डिटेलमध्ये त्याचा स्टडी होतो. ॲज टू हू रोट इट म्हणजे कुणी कुणी लिहिलेले आहेत, का बरं लिहिलेले आहेत आणि कधी लिहिलेले आहेत. व्हेन, वाय, हू म्हणजे कोणी, कधी, का, हे सगळं लिहिलंय, हे सगळं त्यांना क्रिटिकली एक्झामिन करावं लागतं, म्हणजे सगळं चेक करावं लागतं. द कन्क्लुजन्स ड्रॉ ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस जेन्युइन डॉक्युमेंट्स हॅव टू बी क्रॉस चेक. आणि हे सगळे कन्क्लुजन बनवले त्यांनी हिस्ट्रीवरती, ते क्रॉस चेक करावे लागतात, परत एकदा परत परत चेक करावे लागतात. अँड कॉर्बोरेटेड विथ वन अनदर. कॉर्बोरेटेड म्हणजे काय? काही एव्हिडन्स आहे का, त्याला प्रूफ आहे का, ते चेक करावं लागतं. एव्हिडन्स, पुरावा किंवा असं त्याला बोलतात कॉर्बोरेटेड. कॉर्बोरेट करावं लागतं, चेक करावं लागतं, त्याच्यासोबत दुसऱ्या त्याच्याशी रिलेटेड अजून काही गोष्टींचा सर्च करावा लागतो. सच अ क्रिटिकल अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन रायटिंग अ हिस्ट्री. हे सगळं क्रिटिकली अनालिसिस खूप जरुरी आहे हिस्ट्री लिहिण्यासाठी. हिस्ट्री जर लिहायची असेल तर आर्किओलॉजिस्टला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. क्रिटिकल अनालिसिस म्हणजे खूप किचकट अशा प्रकारचं अनालिसिस, स्टडी करावा लागतो त्यांना. क्रिटिकल म्हणजे व्हेरी डीपली, डीप स्टडी. इट नीड्स व्हेरी डीप स्टडी टू राईट अ हिस्ट्री. Okay, everybody understood? What would you do? You have found an old coin, keep it to yourself, give it to parents, give it to museum. काय कराल तुम्हाला जर एखादा कॉइन सापडला जुना, जो एन्शियंट पिरियड मधला आहे, तर काय कराल? एकदा सांगा. आपण एक्सरसाइज घरी करायचंय तुम्ही, आणि काय प्रॉब्लेम आला मी होमवर्क देतेय, तर तुम्ही नेक्स्ट टाइम विचारायचंय मला. आपला वेळ पण संपत आलाय.
तर कोणी सांगेल का? तर तुम्हाला जर जुना कॉइन सापडला तर चॅट बॉक्स मध्ये लिहा. तर तुम्ही काय कराल? नाही सांगू शकत? जुना कॉइन सापडला तर म्युझियम मध्ये देऊ, कारण आपण त्याला ठेवून काय करणार, किंवा आपल्या पेरेंट्सला देऊन काय करणार, कारण की ते आता तर तो चालत नाही ना, आता तर त्याचा यूज होऊ शकत नाही. पण म्युझियम मध्ये ठेवला तर आर्किओलॉजिस्ट असतील किंवा अजून काही स्टडी करणारे लोक असतील तर त्याचा स्टडी होऊ शकतो. मग हिस्ट्री मधून आपल्याला खूप सगळ्या गोष्टींचं त्याच्यावरून नॉलेज भेटू शकतं. त्याच्यामुळे द राईट आन्सर इज गिव्ह इट टू म्युझियम. ओके, एव्हरीबडी अंडरस्टूड? चॅप्टर समजला का सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड, थँक्यू. नेक्स्ट टाइम आपण हे बघूयात. एक्सरसाइज तुम्हाला करायचा आहे. जर काही प्रॉब्लेम आला, इझीच आहेत, क्वेश्चन आन्सर आहेत. मटेरियल रिटर्न सोर्सेस बघितले, त्याला त्या त्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये तुम्हाला लिहायचंय. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर नेक्स्ट टाइम मला विचारायचे त्याचे आन्सर. होमवर्क मध्ये हा देणार आहे मी एक्सरसाइज, तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. कारण की मी चॅप्टर खूप डिटेलमध्ये शिकवलाय, तर आय थिंक की तुम्हाला यायला पाहिजे. नसेल येत तर मी नेक्स्ट टाइम घेते. ठीक आहे, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, बाय बाय एव्हरीवन. Bye teacher. बाय Bye teacher. Bye teacher. बाय Bye एव्हरीबडी. teacher. बाय, गुड नाईट. Bye teacher. Bye teacher. बाय.